तर मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, WRDचे निकाल घोषित झालेले आहे। जवळपास सर्वच ज्या जिल्ह्यात त्या सर्वच जिल्ह्याचे सर्व झोनचे जे निकाल आहे घोषित झालेले आहे। ठीक आहे, फक्त 2 झोन राहिलेले आहे। त्या 2 झोनचा निकाल 5 ऑगस्टला जाहीर होणार आहे। ठीक आहे, नाशिक आणि आपलं जे आहे ते मित्रांनो नाशिक आणि ठाणे। ठीक आहे, तर आता तुम्ही बघू शकता भरपूर मित्रांचा कमेंट आहे, सर ह्या जिल्ह्याचा निकाल लागला का, त्या जिल्ह्याचा निकाल लागला का। मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं मित्रांनो कोणत्या कोणत्या तारखेला निकाल लागणार आहे आणि कोणत्या कोणत्या पोस्टचे लागणार आहे। ठीक आहे, त्याच्याकरता व्हिडिओसुद्धा आपण बनवलेला होता। तरी बघा, काही हरकत नाही, व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। सर्व जे निकाल आहे ते आपण याच्यामध्ये पद्धतशीरपणे बघणार आहोत। ठीक आहे, तुम्ही बघू शकता झोनल नेम जे आहे पुणे झोनचा निकाल आहे। पोस्ट नावसुद्धा दिलं आहे, म्हणजे कोणत्या पोस्टसाठी निकाल लागलेला आहे, दप्तर कारकूनचा आहे। ठीक आहे, नंतर आहे मेजररचा आणि नंतर आहे मित्रांनो कॅनल इन्स्पेक्टरचा। ठीक आहे, तर अशा प्रकारचे निकाल बघूया। तर याच्यामध्ये जो निकाल आहे मित्रांनो रिवाइज अब्स्ट्रॅक्ट ऑफ रिकमेंडेड EWS कॅन्डिडेट। ठीक आहे, रिवाइज निकाल आहे EWS कॅन्डिडेटचा। ठीक आहे, याच्यामध्ये बघू शकता इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे EWS कॅन्डिडेट आपण ज्याला म्हणतो त्यांच्याकरता हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे आहे त्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशननुसार बघू शकता तुम्ही जनरल आणि अगेन्स्ट PT। ठीक आहे, तर याच्यामध्ये जनरलकरता व्हॅकन्सी ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट 4 होत्या। कॅन्डिडेट रिकमेंडेड फॉर रिक्रुटमेंट 4 आहेत। ठीक आहे, आणि कट ऑफ जे मार्क आहे मित्रांनो 176 आहे। ठीक आहे, 176.64 मार्क जे आहे ते जनरलला लागत आहे कट ऑफ। ठीक आहे, कट ऑफ म्हणजे काय तर 176.64च्या समोरचे। ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो अगेन्स्ट PT म्हणजे व्हॅकन्सी ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट 0 आहे, परंतु कॅन्डिडेट रिकमेंडेड फॉर रिक्रुटमेंट 1 दिलेला आहे। ठीक आहे, 176.64। ठीक आहे, व्हॅकन्सी ज्या मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दाखवली नव्हती, परंतु त्याच्यात एक नियम असतो, त्याच्यानुसार ते जागेमध्ये बदल करू शकतात। त्या नियमानुसार त्यांनी इथे एक जागा दिलेली आहे। ठीक आहे, भरपूर मित्रांचे मला मेसेजसुद्धा आहे या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सर 4 जागा दाखवल्यात आणि 3च भरत आहे, 1 जागा भरत नाही। तर त्याच्याकरतासुद्धा मी तुम्हाला डिटेल देणार आहे की कशा प्रकारे ते जागा कमी करत आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये वाढवत आहे। ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो मेजररचा बघू शकता। तर मेजररचा जो आहे मित्रांनो जनरल EWS कॅटेगरीकरता 176.93चा कट ऑफ लागलेला आहे। ठीक आहे, तर वॅकन्सी ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट 7 आहे। कॅन्डिडेट रिकमेंडेड फॉर रिक्रुटमेंट 5 आहे। ठीक आहे, याच्यामध्ये तर सुद्धा तुम्ही बघू शकता की 7 वॅकन्सी दिलेल्या आहे, त्या जनरलला 7 वॅकन्सी दिलेला आहे। याच्यामध्ये कॅन्डिडेट रिकमेंडेड फॉर रिक्रुटमेंट 5 आहे। ठीक आहे, म्हणजे 176.93 आणि अगेन्स्ट PT जे आहे मित्रांनो त्या 2 वॅकन्सी याच्यामध्ये दिलेल्या आहे। ठीक आहे, म्हणजे 176.04 याच्यामध्ये 176.04चा त्यांचा कट ऑफ आहे। ठीक आहे, कॅनल इन्स्पेक्टर जर आपण बघितलं याच्यामध्ये तर कॅनल इन्स्पेक्टरला व्हॅकन्सी ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट 10। याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता EWS कॅन्डिडेट आहे आणि 10 वॅकन्सी आहे, परंतु जे भरत आहे ते 11 वॅकन्सी याच्यामध्ये भरल्या जात आहे। अगेन्स्ट PTच्या 3 वॅकन्सी आणि जनरलच्या 8 वॅकन्सी कॅन्डिडेट रिकमेंडेड फॉर रिक्रुटमेंट म्हणजे कॅन्डिडेट यांनी रिकमेंड केलेले आहे किती तर 11। ठीक आहे, 11 वॅकन्सी भरल्या जाणार आहेत, ज्या 8 ज्या आहेत त्या जनरलमधून आणि 3 PTमधून। ठीक आहे, तर जनरलचा जो कट ऑफ आहे 177.32 आहे आणि PTचा जो आहे 176.95 दाखवला जात आहे। ठीक आहे, एवढं क्लिअर झालं मित्रांनो। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता व्हिडिओ लांब होणार आहे, तर सर्व डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे। ठीक आहे, ज्यांना कोणाला गरज असेल त्यांनी व्हिडिओ परत शेवटपर्यंत बघा, ज्यांना गरज नसेल त्यांनी कट करून सुद्धा बघू शकता किंवा तुम्हाला जेवढा व्हिडिओची आवश्यकता आहे तेवढाच बघू शकता। मी तुम्हाला फोर्स करणार नाही की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणून। ठीक आहे, तर ज्यांना कोणाला डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे त्यांनी डिटेलमध्ये बघा, ज्यांना शॉर्टमध्ये पाहिजे त्यांनी शॉर्टमध्ये बघा। ठीक आहे, सगळे जे परिपत्रक आहे सगळ्या याद्या ज्या आहे मी टेलिग्राम चॅनलला टाकलेल्या आहे, सोबतच तुम्हाला साईटची लिंकसुद्धा दिलेली आहे WRD ऑफिशियल साईटची टेलिग्राम चॅनलवरती। तिथे जाऊनसुद्धा क्लिक करून तुम्ही खालच्या साईडला सर्व सिलेक्शन याद्या दिलेल्या आहे तिथे जाऊनसुद्धा बघू शकता। ठीक आहे, तर मित्रांनो याच्यामध्ये बघा खालील संवर्गातील नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांची सुधारित यादी। ठीक आहे, सुधारित यादी म्हणजे करेक्शन केलेली यादी आहे, म्हणजे याच्यामध्ये सुधारणा केलेली यादी आहे। तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो खालील संवर्गातील नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या म्हणजे शिफारस केलेली यादी म्हणजे काय, भरपूर लोकांचा प्रश्न होता, त्यांना शिफारस केलेली यादी म्हणजे काय ते समजत नाही। तर मित्रांनो कट ऑफच्या आतमध्ये बसणारे जे काही विद्यार्थी असेल, जे काही कॅन्डिडेट असेल त्यांना डिपार्टमेंट जे आहे ते शिफारस करत असतात, त्यांच्या नावाची काय कॅन्डिडेटला जॉईन करून का त्यालाच आपण शिफारस यादी म्हणतो। म्हणजे एक प्रकारची ही नियुक्ती यादी असते, म्हणजे सिलेक्शन झालेल्या कॅन्डिडेटची यादी असते। ठीक आहे,
टिप बघा मित्रांनो, याच्यामध्ये दप्तर कारकून, मोजणीदार व कालवा निरीक्षक या पदासाठी शिफारस यादी व प्रत्यक्ष यादी दिनांक 31/7/2024 रोजी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे, WRD साईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे, यामध्ये तांत्रिक किंवा संगणक परिगणतेतील चुकीमुळे फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाची चुकीची शिफारस यादी व प्रत्यक्ष यादी प्रसिद्ध झाली आहे. याबाबत ही यादी रद्द करण्यात येत असून खालील सुधारित शिफारस यादीप्रमाणे पुढील नियुक्ती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ठीक आहे, फार महत्त्वाचा 2 नंबरचा पॉईंट आहे बघा. यामध्ये तांत्रिक किंवा संगणक परिगणतेमुळे चुकीमुळे फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS कॅन्डिडेटच्या प्रवर्गाची चुकीची शिफारस यादी व प्रत्यक्ष यादी प्रसिद्ध झालेली आहे. सबब ही यादी रद्द करण्यात येत असून खालील सुधारित शिफारस यादीप्रमाणे पुढील नियुक्ती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ठीक आहे, याच व्यतिरिक्त दिनांक 31/7/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अन्य कोणत्याही प्रवर्गाच्या शिफारस यादी व प्रत्यक्ष यादी यामध्ये कोणताही बदल नाही. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या याद्या असेल त्याच्यामध्ये बदल राहणार नाही. ठीक आहे, तर आता कोणत्या याद्या, तर ह्या याद्या ज्या आहे मित्रांनो इथून ज्या चालू होणार आहे या याद्या ज्या राहणार आहे त्या व्हॅलिड याद्या राहणार आहे. याच्या अगोदरच्या याद्या ज्या राहणार आहे त्या व्हॅलिड नाही. ठीक आहे, असं इथे क्लिअर सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर पदांचे नाव बघा, दप्तर कारकून आहे. दप्तर कारकून हे पदाचे नाव आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिला जो कॉलम आहे मित्रांनो सिरियल नंबरचा, दुसरा कॉलम मेरिट नंबरचा, तिसरा आहे ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, नंतर आहे कॅन्डिडेटचं फुल नाव, नंतर आहे जेंडर, नंतर आहे कॅटेगरी आणि नंतर आहे मित्रांनो क्लेम हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, कोणत्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तुम्ही क्लेम केलेलं आहे ते, नंतर मित्रांनो मार्क आहे, नंतर आहे सिलेक्शन कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरीतून तुमचं सिलेक्शन झालं ते आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये प्रत्येकाचं नाव तर वाचणार नाही, एक सुरुवातीचं नाव तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये सिरियल नंबर 1 बघा 137 नंबरचा मेरिट आहे. ठीक आहे, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर इथे दिलेला आहे आणि कॅन्डिडेटचे जे नाव आहे ते महेश टाकले आहे. ठीक आहे, याच्यामध्ये इकॉनॉमिकली विकर सेक्शनमधनं आहे, EWS मधनं. ठीक आहे, तर EWS मधनं त्यांना किती मार्क आहे मित्रांनो, तर 178.05 मार्क त्यांना आहे. ठीक आहे, तर 178.05 मार्क त्यांना आहे आणि याच्यामध्ये EWS जनरलमधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या जर याद्या बघितल्या आपण तर 1 2 3 4 ज्या EWS जनरलचे कॅन्डिडेट आहेत आणि EWS जनरल अगेन्स्ट PT जे की पहिली वॅकन्सी भरणार होती एक वॅकन्सी, त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा याच्यामध्ये नाव आहे. ठीक आहे, नंतर मोजणीदारकरता सुद्धा जे आहे ते EWSच्या वॅकन्सीमध्ये तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 जनरल कॅटेगरी आणि EWS जनरल अगेन्स्ट PT मधून 2 कॅन्डिडेट. ठीक आहे, कालवा निरीक्षकाकरता मित्रांनो EWSमधून जनरलमधून तुम्ही बघू शकता इथे, तर याच्यामध्ये सुद्धा कालवा निरीक्षकांची नावे तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे, तर सिरियल नंबर जे आहे मित्रांनो सिरियल नंबर 1 आहे आणि मेरिट नंबर 125 आहे. ठीक आहे, याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सर्व प्रकारचे नावे इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. सर्व याद्या ज्या आहे मित्रांनो टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी टाकलेल्या आहे. ठीक आहे, तुम्हाला परत सांगतो मित्रांनो, दप्तर कारकून, मोजणीदार व कालवा निरीक्षक यांची शिफारस यादी व प्रत्यक्ष यादी ही महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण छत्रपती संभाजीनगर येथे दाखल याचिका क्रमांक 483/2024 यांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे. ठीक आहे, शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 नुसार उमेदवारांच्या निवडी पद्धती प्रत्यक्ष यादीमध्ये 18/6/2024 ते 22/6/2024 मध्ये कागदपत्र पडताळणी केलेल्या उमेदवारांमधून काही प्रवर्गासाठी पर्याप्त पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने आवश्यकतेनुसार अशा पदांसाठी निवड यादी किंवा प्रत्यक्ष यादी पुनश्च कागदपत्र पडताळणीचा कार्यक्रम निश्चित करून शासनाने संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे, जर समजा उमेदवार उपलब्ध झाले नाही तर वेटिंग लिस्ट लागू शकते. ठीक आहे, वेटिंग लिस्टवाल्यांना चान्स आहे, नाकारता येत नाही. ठीक आहे, सामाजिक समांतर आरक्षण दावा केलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीसाठीची शिफारस ही खालील अटींची प्रमाणपत्राची पूर्तता केल्यानंतर होणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही ज्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचं जे आहे ते फायदा घेऊ इच्छिता किंवा ज्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा तुम्हाला लाभ घ्यायचे त्यांचे सगळे प्रमाणपत्र तुम्हाला मागण्यात आलेले. सगळे प्रमाणपत्र मी वाचणार नाही, तुम्ही इथे ज्या नोटिफिकेशन दिल्या किंवा ज्या काय म्हणता येईल त्याला आपल्याला सूचना दिल्या त्याच्या सूचनाचं तुम्हाला पालन करायचं आहे. सर्व सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे. ठीक आहे, तर मित्रांनो याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं पदांचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, मेजर कॅनलर DK. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय दप्तर कारकून, मोजणीदार व कालवा निरीक्षक या पदासाठी शिफारस यादी व प्रत्यक्ष यादी दिनांक 31/7/2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्यामध्ये तेच त्यांचं रिपीट आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला हे बघायचं आहे की हे प्रत्यक्ष यादी आहे म्हणजे वेटिंग लिस्ट आपण ज्याला म्हणतो ती वेटिंग लिस्ट आहे. ठीक आहे, तर दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक याच्यामध्ये बघू शकता 6 लोकांची वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे. ठीक आहे, ही वेटिंग लिस्ट ओपन जनरल वेटिंग लिस्ट EWS जनरल करता आहे. ठीक आहे,
आहे. याच्यामध्ये कॅटेगरी बघू शकता तुम्ही. तर ठीक आहे मित्रांनो, वेटिंग लिस्टसुद्धा दिलेली आहे, सिलेक्शन लिस्टसुद्धा दिलेली आहे. ठीक आहे, तर हे झालं मित्रांनो पुणे विभागाचं. आता दुसऱ्या विभागाचं सांगतो बघा. हा आपला टेलिग्राम चॅनल आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्ही टेलिग्राम चॅनल बाबांनो जॉईन करून घ्या, कारण की सर्वात अगोदर जी आहे ती अपडेट माहिती मी टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. त्याच्यानंतर मी जसा वेळ बसला तसा व्हिडिओ तुमच्याकरता घेऊन येत असतो. ठीक आहे, परंतु जी माहिती अगोदर मी टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. याच्यामध्ये सर्व लिस्ट मी टाकलेल्या आहेत जवळपास. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, मी पुण्याची तुम्हाला लिस्ट दाखवली. याच्यानंतर हे बघा, इथे तुम्ही स्क्रोल डाऊन करत गेला तर सगळ्या प्रकारच्या लिस्ट, सगळ्या प्रकारच्या एक्झामची अपडेट माहिती तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये मी वेबसाईटची लिंकसुद्धा दिलेली आहे तुम्हाला. ऑफिशियल वेबसाईट जी आहे WRDची, त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे. तुम्ही ह्या लिंकवरती जरी शेवटचा क्लिक केलं, इथं बघा तुम्ही क्लिक केलं तर तुमच्याकडे असा होम पेज ओपन होत असतो मित्रांनो. हा बघा, WRDचा होम पेज ओपन झालेला आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सर्व जे आहे आतापर्यंतच्या लिस्ट सर्व माहिती बघू शकता. ठीक आहे, जे काही अपडेट माहिती असेल ते तुम्हाला ठळक अक्षरात बघायला मिळणार आहे. आता भरपूर लोकांना वाटतात की ह्या पिवळ्या अक्षरामधल्या ज्या याद्या आहेत, त्या पिवळ्या हायलाईट केलेल्या याद्या या सिलेक्शन लिस्ट आहे. तर सिलेक्शन लिस्ट नाहीत त्या मित्रांनो. सिलेक्शन लिस्ट सर्वात खाली दिलेल्या आहे, ज्या लाल अक्षरामध्ये आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बघा तुम्ही शिफारस यादी, प्रत्यक्ष यादी, आउट ऑफ मार्क्स व पात्र उमेदवारांची यादी, ह्या याद्या ज्या आहे मित्रांनो त्या जवळपास सगळ्याच डिपार्टमेंटच्या लागलेल्या आहे. फक्त नाशिक विभाग आणि ठाणे विभाग वगळून त्यांची 5 ऑगस्टला लागणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, त्याच्यामध्ये पुणे परिमंडळाची जी यादी आपण बघितली आता, ती यादी तुम्हाला इथे दप्तर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे, 31/7/2024 बघा, तारीखसुद्धा त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, तारीखसुद्धा दिलेली आहे. 31 तारखेपासूनच्या ज्या याद्या त्या सर्व याद्यांची तारीख. त्याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क, अनुरेखक गट क आणि दप्तर कारकून, कालवा निरीक्षक. ठीक आहे, 31 तारखेच्या याद्या आहे. याच्यानंतर मित्रांनो नागपूर विभागाच्या याद्यासुद्धा तुम्ही बघू शकता. व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते PDF डाउनलोड करून मिळणार आहे. ठीक आहे, PDF डाउनलोड केल्यानंतर PDF ओपन करून तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर नसन PDF ओपन करायची तर मी टेलिग्राम चॅनलला याद्या टाकल्या, आताच तुम्हाला दाखवल्या, तिथे जाऊन पाहू शकता. ठीक आहे, तर याच्यानंतर मित्रांनो नागपूर विभागाची सुद्धा 31/7/2024चा जो निकाल आहे त्याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क याचा निकाल आणि प्रत्यक्ष यादी आलेला आहे. अनुरेखक गट क यांचा निकाल आलेला आहे. दप्तर कारकून, कालवा निरीक्षक व मोजणीदार यांचासुद्धा निकाल आलेला आहे. ठीक आहे, याच्यानंतर अमरावती विभागाचा बघा मित्रांनो, 31/7/2024 तारीख याच्याकरता सांगत आहे, कारण की मी तुम्हाला अगोदर लेटर वाचून दाखवलेलं होतं कोणत्या तारखेला कोणत्या पदाचा निकाल लागणार आहे ते. ठीक आहे, तर याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि अनुरेखक आणि दप्तर कारकून, कालवा निरीक्षक व मोजणीदार यांचासुद्धा अमरावती विभागाचा निकाल लागलेला आहे. ठीक आहे, नंतर छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद याचा निकाल बघा. तर याच्यामध्ये सुद्धा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक यांचा निकाल आलेला आहे. ठीक आहे, याच्यानंतर सातारा परिमंडळाचा सुद्धा निकाल आलेला आहे. भरपूर लोकांच्या कमेंटसुद्धा आहे की सर सातारा संभाजीनगरचा अजून निकाल आलेला नाही, तर निकाल आलेला आहे, बघू शकता. व्ह्यू करत आहे फक्त तुम्हाला, व्ह्यू करून जे PDF आहे ते डाउनलोड करून घ्यायचे आहे. तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आलेला आहे, अनुरेखक आलेला आहे, दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक आलेला आहे. ठीक आहे, सातारा परिमंडळाचा. अमरावती परिमंडळाचा सुद्धा आलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये शुद्धीपत्रक आहे, सहाय्यक कार्यक्रम प्रत्यक्ष यादी आहे, शुद्धीपत्रकसुद्धा आहे, निवड यादी प्रत्यक्ष यादीसुद्धा 1/8/2024ची याच्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे, शुद्धीपत्रक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, निवड यादी प्रत्यक्ष यादी 1/8/2024. ठीक आहे, पुणे परिमंडळ, दप्तर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार, आर्थिक दस्त्या, दुर्बल घटक, सुधारित शिफारस यादी व प्रत्यक्ष यादीसुद्धा याच्यात देण्यात आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, जे आपण बघितलेली आहे. शिफारस यादी, प्रत्यक्ष यादी, आउट ऑफ मार्क्स व पात्र उमेदवारांची यादीसुद्धा याच्यात देण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर ठाणे जिल्ह्याचा सुद्धा आलेला आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये बघू शकता तुम्ही 1 2 3 4 5 6 ज्या जागा आहे, 6 पोस्ट आहे, त्यांचा निकाल आलेला आहे. बाकीच्यांचा 5 ऑगस्टला येणार आहे. ठीक आहे, तर अशा एवढ्या सर्व प्रकारचे निकाल दिलेले आहे. मी काही मोजके जे आहे ते निकाल तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकलेलं, तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. ठीक आहे, आता पुणे परिमंडळ, दप्तर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार, आर्थिक दस्त्या, दुर्बल घटक यांची शिफारस यादी नेमकी काय, शुद्धीपत्रक काय. तर शुद्धीपत्रक म्हणजे आपण जर व्ह्यू केलं याच्या अमरावती परिमंडळाचा, एक वेळा व्ह्यू करून बघूया, तर शुद्धीपत्रक तुमच्यासमोर येईल. ठीक आहे, थोड्या वेळात डाउनलोड व्हायला थोडा वेळ लागतो. झालेला आहे डाउनलोड. तर डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो असं शुद्धीपत्रक तुमच्याकडे येणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये शुद्धीपत्रकामध्ये काय दिलं आहे तर 31/7/2024चे शुद्धीपत्रक आहे. विषय जर आपण बघितला मित्रांनो, जलसंपदा विभागांतर्गतची भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट व अराजपत्रिक व गट क संवर्गातील नामनिर्देशनास कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत
पद सहाय्यक कार्यक्रम प्रतीक्षा सूची सुधारणा करण्याबाबत. ठीक आहे, म्हणजे प्रतीक्षा सूची जी आहे ती सुधारणा करण्यात आलेली आहे, त्याच्याकरता हे परिपत्रक आहे. अधीक्षक अभियंता दक्षता पथक अमरावती परिमंडळ जलसंपदा विभाग अमरावती या परिमंडळांतर्गत सहाय्यक कार्यक्रम पदाची निवड सूची प्रतीक्षा सूची महाराष्ट्र शासनाच्या wrd.महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावर दिनांक 29/6/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये मेरिट नंबर 230 वरील उमेदवार श्री नितीन ब महाले यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अमरावती यांनी कळवल्यानुसार अपात्र करण्यात आले होते. तथापि आता माजी सैनिक कल्याण कार्यालय अमरावती यांचे पत्र क्रमांक 19/06 दिनांक 30/6/2024 आणि श्री नितीन ब महाले यांना पात्र करण्याबाबत कळवण्यात आले आहे. त्यानुसार शुद्धपत्रिकाद्वारे संबंधित उमेदवारांना सहाय्यक कार्यक्रम पदाच्या अपात्र यादीमधून वळवून प्रतीक्षा यादीमध्ये समावेश करून सहाय्यक कार्यक्रम पदाची प्रतीक्षा यादी सुधारित करण्यात येत आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या उमेदवारांना त्यांनी अगोदर वळवलं होतं त्यांना आता परत जे आहे प्रतीक्षा यादीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. ठीक आहे, यादीसुद्धा याच्यात दिलेली आहे, हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, तर सर्व जी अपडेट आहे मित्रांनो ऑफिशियल साईडला येत असतं. ठीक आहे, तर मी परत एकदा सांगतो, जे आहे कोणतंही यूट्यूब चॅनल असेल, माझे काय असेल ना मित्रांनो, कोणतं पण यूट्यूब चॅनल असेल त्याच्यावरती पूर्णपणे तुम्ही डिपेंड राहू नका, कारण की यूट्यूब चॅनलवाले त्यांना जसा वेळ मिळाला तसा व्हिडिओ बनवत असतात. ठीक आहे, हां, टेलिग्राम चॅनलवर डिपेंड राहू शकता. टेलिग्राम चॅनलवरती तत्काळ जे आहे ते टाकण्यात येतं मित्रांनो, परंतु व्हिडिओ बनवायला जे आहे ते वेळ काढावा लागतो आणि तो कधी कधी लेट निघतो, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत जे इन्फॉर्मेशन आहे ते सुद्धा लेट पोहोचत असते. तर सर्वात अगोदर जे आहे ते टेलिग्राम चॅनलला निगडीत राहा. त्याच्यानंतर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देतच असतो, तर नंतर तुम्ही व्हिडिओ बघू शकता. पण तुम्हाला जे आहे ऑफिशियल साईट कोणत्याही एक्झामची जे असेल त्याच्याशी निगडीत राहायचं आहे. पूर्णपणे जे आहे कोणत्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला निगडीत राहायचं नाही. ठीक आहे, किंवा अवलंबून राहायचं नाही. स्वतःची जे आहे तुम्हाला ऑफिशियल साईटसुद्धा त्या याची डिपार्टमेंटची बघायची आहे. ठीक आहे, बाकी काही अपडेट माहिती राहिली तर आम्ही टेलिग्रामच्या माध्यमातून देतच असतो, पण यूट्यूबवरून जी माहिती आहे तुम्हाला मिळण्याकरता, डिटेल माहिती मिळण्याकरता थोडा वेळ लागतो. ठीक आहे, तर मित्रांनो याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपण अपडेट बघितली आहे. ठीक आहे, अपडेट बघितल्यानंतर अधीक्षक अभियंता परिमंडळाची अधिकारी दक्षता पथक मुंबई परिमंडळाची पटबांधरी विभाग ठाणे यांचासुद्धा निकाल आलेला आहे काही काही पोस्टचा. ठीक आहे, बाकी त्यांचा 5 ऑगस्टला येणार आहे, तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो. याच्यानंतर शुद्धीपत्रक सहाय्यक कार्यक्रम प्रतीक्षा यादी आपण बघितलेला आहे. शुद्धीपत्रक अनुरेखक निवड यादी प्रतीक्षा यादी हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, प्रत्येक परिपत्रक मित्रांनो ओपन करून दाखवणार नाही, वेळ लागेल. ठीक आहे, तरी तुम्हाला वाटत असेल तर मी हे एक परिपत्रक तुम्हाला ओपन करून दाखवतो नेमकं काय आहे. मी सुद्धा वाचलेलं नाही, मी सुद्धा आता पहिल्यांदाच वाचणार आहे त्यांना. ठीक आहे, बाकी काही मी अपडेट जी आलेली होती ती टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी टाकली, प्रत्येक यादा टाकणे शक्य झाले नाही, त्याच्यामुळे तुम्हाला लिंक दिलेली आहे, ते लिंकवरून तुम्ही बघू शकता. ठीक आहे, विषय बघू शकता मित्रांनो, जलसंपदा विभागांतर्गत भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या. ठीक आहे, हे तर सेमच राहतं. अनुरेखक निवड यादी प्रतीक्षा यादी सुधारणा काय केली ते वाचूया आपण. अधीक्षक अभियंता दक्षता पथक अमरावती परिमंडळ जलसंपदा विभाग अमरावती या परिमंडळांतर्गत अनुरेखक पदाची निवड यादी व प्रतीक्षा यादी महाराष्ट्र शासनाच्या www.wrd.महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावर 31/7 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. ठीक आहे, सदर यादीमध्ये NTB फिमेल करता उमेदवार उपलब्ध न झाल्याने सदर पद रिक्त दाखवण्यात आले होते. तसेच सदर यादीमध्ये मेरिट नंबर 45 वरील NTBचे उमेदवार कृष्णा गोविंद परतवाडा यांचा प्रतीक्षा यादीमध्ये अनुक्रमांक 07 वर समावेश करण्यात आलेला होता. तथापि आता कृष्णा गोविंद परतवाडा यांनी NTB जनरल अगेन्स्ट वुमन या समांतर आरक्षणानुसार या शुद्धीपत्रकाद्वारे अनुरेखक पदाच्या प्रतीक्षा यादीतून वळवून निवड यादीमध्ये अनुक्रमांक 16 वर समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रतीक्षा यादीमधील अनुक्रमांक 3 मेरिट क्रमांक 21 वरील उमेदवार प्रजिता जीवन धानके यांचे प्रतीक्षा यादीतील स्तंभ क्रमांक 9 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार अनुरेखक पदाची निवड यादी व प्रतीक्षा यादी सुधारित करण्यात येत आहे. ठीक आहे, म्हणजे जे वेटिंगमध्ये कॅन्डिडेट होते त्यांना सिलेक्शन यादीमध्ये त्यांनी टाकलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे जवळपास सर्व जी इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो ती ऑफिशियल साईटवर डिटेलमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, प्रत्येकाची जे लिस्ट आहे, प्रत्येकाचं जे हे आहे ते टाकणे शक्य नाही मित्रांनो, आणि प्रत्येकाला प्रत्येक लिस्टचं इथं वर्णन करणे शक्य नाही, त्याच्यामुळे तुम्ही या साईटवरून ते डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला देईल. ऑफिशियल वेबसाईटची टेलिग्राम चॅनल परत ऑलरेडी दिलेलीच आहे. ठीक आहे, तर पुणे परिमंडळाचं एक वेळाचं काय आहे शुद्धीपत्रक ते सुद्धा आपण बघून घेऊया. ऑलरेडी ते मला वाटते आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे, तरी एकदा तुमच्या सहमतीकरता तुमच्या आपला काय म्हणता येईल त्यांना
तुमच्या जानकारी करता आपण इथे बघून घेऊया. ठीक आहे. तर हे बघा, इथं आपण ऑलरेडी सुरुवात याच्यापासून केलेली होती. ते शुद्धीपत्र किती आहे. ठीक आहे. तर याला काही वाचण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या याद्या लागलेल्या. आता जी वाट आहे ती 5 ऑगस्टच्या तारखेची आहे. 5 ऑगस्टला सुद्धा ज्या याद्या येणार आहे 2 जिल्ह्याच्या बाकीच्या, त्या सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे. पुन्हा भरपूर काही अपडेट माहिती मी टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो टाकलेली आहे. ठीक आहे. ह्या बघा याद्या इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, याद्या टाकलेल्या आहे. फक्त तुम्हाला ओपन करून बघायचे. नागपूरची सुद्धा यादी आहे, तुम्हाला दिसेल याच्यामध्ये. प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक झोनच्या याद्या टाकलेल्या आहे. ठीक आहे. शेड्यूल कास्टच्या याद्या आहेत. वॅकन्सी ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट, कॅन्डिडेट रिकमेंडेड फॉर रिक्रुटमेंट. ठीक आहे. मग बघू शकता मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये 4च वॅकन्सी होत्या. नंतर 5 जागा भरल्या जात आहे. तर त्यांनी जे मित्रांनो जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट निघते तेव्हा क्लिअरली दिलेलं असतं की बाबा ॲडव्हर्टाइजमध्ये एवढ्या जागा आहे, परंतु त्या कमी जास्त होऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे ते वाढवू पण शकतात, कमी पण करू शकतात. त्याच्यामुळे तुमच्या भरपूर मित्रांच्या मला कमेंट आहे की सर ॲडव्हर्टाइजमध्ये 4 जागा दिल्या, 3च जागा भरत आहे. तर कधी 5 दिल्या तर 4च भरत आहे, कधी 4 दिला तर 6 भरत आहे. तर ते त्यांचा अधिकार आहे, डिपार्टमेंटचा अधिकार आहे. ते ऑलरेडी क्लिअरली सांगितलं असतात की ज्या जागा आहे त्या कमी जास्त होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर जे आहे मित्रांनो जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही. तर ते डिपार्टमेंटचा अधिकार असतो तो. ठीक आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर पुन्हा काही अपडेट माहिती माझ्यापर्यंत आली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य जे चॅनलच्या माध्यमातून आहे नेहमीप्रमाणे केले जाईल. ठीक आहे. तुम्हाला सांगितलं मित्रांनो याद्या कशा बघायच्या. ही लिंक आहे, या लिंकवरून क्लिक करून तुम्ही सर्व याद्या बघू शकता. ठीक आहे. परत तुम्हाला सिलेक्शन याद्या बघायच्या आहे मित्रांनो. भरपूर लोक जे आहे ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन याद्या आता पण बघत आहे आणि सांगत आहे आमचं नाव आहे. तर मित्रांनो, सिलेक्शन नाव बघायचं आहे, सिलेक्शन लिस्ट बघायचं आहे. त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला तुमचं नाव आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बाकी आणखी काही अपडेट माहिती आली तर मित्रांनो नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य चॅनलच्या माध्यमातून केले जाईल. प्रत्येक सरळ सेवेची, MPSCची, UPSCची अपडेट तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून दिली जाते. ठीक आहे. सोबतच जिल्हा न्यायालयाच्या विद्यार्थ्यांचा काही मॅटर चालू होता, त्याच्यावरती सुद्धा आज अपडेट आलेली आहे. तुम्हाला चॅनलमध्ये टाकले आहे. ज्यांच्याकडे मित्रांनो मूळ हॉल तिकीट नसेल त्यांना हे हमीपत्र भरून घ्यायचं आणि त्यांच्यावरती मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र TCS कंपनीने परत केले नसेल त्यांना त्यांचे डाउनलोड केलेले प्रवेशपत्र चालेल, रंगीतवाले, त्याच्या 2 कॉप्या आणि भरलेला फॉर्म घेऊन जायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला अलो केलं जाईल, कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे सुद्धा टाकलेलं आहे की शॉर्ट हँड आता तुमचे जे टायपिंग होणार आहे मित्रांनो, तर हे इथून जो थोडासा चॅप्टर मी फक्त वर्णन करतो. जे लोक न्यायालयीन भरतीशी निगडीत असेल, न्यायालयीन क्लर्क भरतीशी निगडीत असेल त्यांच्याकरता हा टॉपिक आहे. ज्यांना मित्रांनो WRD वाल्यांकरता हा टॉपिक नाही. ह्या व्हिडिओ मी याच्याकरता शॉर्टकट सांगत आहोत की भरपूर जे लोक आहे आपल्याकडे न्यायालयीन भरतीवाले सुद्धा आहे त्यांच्याकरता थोडासा मी ते तुम्हाला वर्णन करतो की जिल्हा न्यायालय भरतीचं जे आहे मित्रांनो 2023 याच्यामध्ये मराठी टायपिंग शब्द मर्यादा 300 शब्द राहणार आहे. वेळ 10 मिनिटं, गुण 20 आणि निगेटिव्ह मार्किंग जे आहे प्रति 5 चुकांसाठी 1 मार्क कमी होणार आहे. ठीक आहे. याच्यात वरतून मित्रांनो बॅकस्पेसचं जे बटन आहे त्या बॅकस्पेसच्या बटनावर डिपेंड राहू नका. ठीक आहे. कारण की ते मिळवू शकतं, नाही पण मिळू शकत. इंग्रजी टायपिंगमध्ये शब्द मर्यादा 400 शब्द, वेळ 10 मिनिटाचा आहे, गुण 20 आणि निगेटिव्ह मार्क प्रति 5 चुकांसाठी 1 मार्क. ठीक आहे. म्हणजे MPSCने जे घेतलं त्या स्पीडवर तुम्हाला जायचं नाही मित्रांनो. याच्यामध्ये जी ॲक्युरसी आहे त्याला फार महत्त्व आहे. ठीक आहे. पॅसेज हार्ड कॉपीवर असेल म्हणजे तुम्हाला जो आहे स्क्रीनवर पॅसेज दिसणार नाही, हार्ड कॉपीवर पॅसेज दिला जाईल. हार्ड कॉपी टेबलवर तुमच्या सोयीनुसार उजव्या बाजूला ठेवून घ्यायच्या किंवा तुम्हाला ज्या सोयीला पटेल डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला तिथे तुम्हाला ठेवून घ्यायच्या आहे. बॅक स्पेसची सवय ठेवू नका प्रॅक्टिस करताना. ठीक आहे. बॅक स्पेसची सवय का ठेवू नका तुम्हाला माहितीच असेल, कारण की 2019 पासून उच्च न्यायालयाने घेतलेल्या परीक्षेचा बॅक स्पेस बंद होता. ठीक आहे. 2019 घेतलेल्या परीक्षेचा. ठीक आहे. पॅसेज जे आहे ते लिगल येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. मराठी कृतीदेव 0.055 फॉन्ट असेल, त्यात जे शब्द आहे ते डायरेक्ट येत नाही, त्यासाठी शॉर्ट की वापरल्या जातात. ठीक आहे. तर मराठी कृतीदेव भरपूर जे लोक असेल टायपिंगची प्रॅक्टिस करणारे त्यांना माहितीच असेल 0.55 फॉन्ट काय आहे आणि जास्तीत जास्त लोक मला वाटतं याच फॉन्टवर जे आहे ते प्रॅक्टिस करत असतात. ठीक आहे. मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंग यात किमान 7 दिवसाची गॅप असणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमची मराठी टायपिंग झाला लगेचच तुम्हाला जे आहे ते इंग्लिश टायपिंग देणार नाही, की इंग्लिश टायपिंग झाल्यावर लगेचच जे आहे ते मराठी टायपिंग देणार नाही, त्याला तुम्हाला गॅप देणार आहे. ठीक आहे. प्रॅक्टिस करता 7 ते 8 दिवसाची. नंतर स्किल स्टेट कोण घेणार आहे हा प्रश्न नाही मित्रांनो. TCS घेणार आहे की न्यायालय घेणार आहे, कोणी पण घेऊ शकतं. ठीक आहे. जर शॉर्ट की बंद असल्यास त्यावेळी काही शब्द पाय मोडून टाईप करावा लागतो. टेस्ट ज्या
ते ऑफलाईन होईल. प्रॅक्टिस करताना टायपिंगच्या बटनचा आवाज ऑडिओ चालू ठेवावा. ठीक आहे, टायपिंगचा जो बटन आहे त्याचा ऑडिओ चालू ठेवून तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. कीबोर्ड स्वतःचे अलाउड नसणार आहे. ठीक आहे, कीबोर्ड हे कोणत्या एकाच कंपनीचे नसणार आहे, कोणत्याही कंपनीचे कीबोर्ड येऊ शकते. ठीक आहे, कानामात्रा विलांटी उकार यासारख्या चुका ग्राह्य धरल्या जाणार आहे. एक चूक झाल्यास किंवा एक शब्द राहिल्यास 0.20 मार्क कमी होतात. ठीक आहे, टायपिंग करताना पूर्ण लक्ष हार्ड कॉपीकडे असू द्या. अधूनमधून स्क्रीनकडे लक्ष द्या. मळ्यात यातील अर्धा ड येत नाही तो पाय मोडून टाईप करावा. ठीक आहे, सर्व कीबोर्डवर प्रॅक्टिस असावी. स्किल टेस्ट तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं मित्रांनो. तर एवढं याच्याकरता मी स्पेशल व्हिडिओ बनवत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मध्ये सांगून दिलेलं आहे. कारण की जे काही विद्यार्थी असेल आपल्या चॅनलला त्यांनापर्यंत हा जो आहे तो सूचना पोहोचाव्यात. ठीक आहे, बाकी काही अपडेट माहिती मिळाली चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.